पावसाळ्यात मुंबई तुंबल्याचं आपण अनेकदा पाहिलं असेल, पण यंदा मान्सूनपूर्व पावसानंच मुंबई पुरती तुंबली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं आहे. काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी घुसलंय, तर नेहमीप्रमाणे रेल्वे, एसटी बस सेवा नाही याचा फटका बसलाय. या पावसानं मान्सूनपूर्व कामांची चांगलीच पोलखोल झालेली आहे. पाहूया. यंदा पावसाळा सुरू होण्याआधीच मुंबईकरांना पावसाळ्यातली मुंबई या पिक्चरचा ट्रेलर बघावा लागतोय. जून महिना सुरू होण्यापूर्वीच पावसानं मुंबईत हजेरी लावली. मात्र वेळेआधी आलेल्या पावसामुळे एक चांगले झालंय. मुंबईकरांना पावसाळ्यातल्या कसरतींचा सराव करायला संधी मिळाली. साचलेल्या पाण्यातून वाट काढणं, पावसामुळे लोकल रखडणं, रस्त्यावरच्या गाड्या वाहून जाणं या दरवर्षीच्या कसरतीचा सराव मे महिन्यातच होत असल्यानं जूनमध्ये मान्सूनची खरी परीक्षा द्यायला मुंबईकर आतापासूनच तयार झाले. कारण मान्सूनपूर्व पावसानं नाले ओसंडून वाहू लागले. रस्ते की नदी अशी स्थिती बघायला मिळाली, तर काही ठिकाणी नागरिकांना बेघर होण्याची वेळ आली. दरम्यान कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणामुळे पाणी तुंबल्याचं आशिष शेलारांनी म्हटलंय. हा बेजबाबदारपणा मोडीत काढणार असं देखील शेलार म्हणाले. स्वतः महापालिकेच्या AI ॲप्लिकेशनमधला जनरेट झालेला रिपोर्ट हे सांगतोय की कंत्राटदाराने गाळच्या ऐवजी माती आणि दगड टाकला आहे. मी नेहमीच म्हणतो, पण दरवेळेला भारतीय जनता पार्टी रस्त्यावर असते आणि बाकी सगळे करून दाखवलं म्हणणारे विदेशात असतात, घरातून बाहेर पडत नाही. पण आज ज्या वेळेला AIची स्वतःची मशिनरी आणि व्यवस्था महापालिकेला दाखवते आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. बेजबाबदारपणा कंत्राटदाराचा मोडीच काढा आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करू. हा सगळा घोटाळा सुरू आहे. मुंबईत काय चाललंय, कुणाचं सरकार आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला. तर नगरसेवक नसल्यानं कामांचा पाठपुरावाच होत नाही अशी खंत माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केली आहे. 6-7 तारखेला एक पाऊस पडून गेला होता. काल एक वेगळी सर आली आणि काल अंधेरीचं सबवे असेल किंवा अनेक ठिकाणी आपण पाहिलं, सगळीकडे गोंधळ होता. मी रात्री पाहत होतो, साधारणपणे 11-11:30 वाजता देखील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पूर्णपणे चोकअप ब्लॉक होता. कुठेही यंत्रणा दिसत नव्हती रस्त्यावर, ना ट्रॅफिक पोलीस होते, ना कोणी लोकांना मदत करायला रस्त्यावर नव्हतं. आणि काल मुंबईचे जे हाल झाले, काल पुण्यामध्ये पण मी पाहत होतो, सिंहगड रोड असेल किंवा इतर काही असतील, सगळी शहरं आपली ह्या भाजपाने उद्ध्वस्त करून ठेवली. जून नंतर जो माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर ही स्कीम तयार झाली आणि त्या स्कीममध्ये 2-2 लाखाची कामं ऑलरेडी दिली गेली आहे. 2-2 लाख करोडची कामं दिली गेलेली आहेत. कामं पेपरवर सगळी कामं आहेत, परंतु त्या कामाचा बोजवारा उडताना आपण आता उपनगरात पाहिलंय. अक्षरशः संपूर्ण गटारं दुथडी भरून वाहून लोकांच्या घरांमध्ये सगळं मटेरियल बाहेर येऊन, मुळामध्ये गेली 4 वर्ष नगरसेवकच नाहीत. सर्व पक्षीय जेव्हा नगरसेवक असतात तेव्हा ते प्रत्येक आपापल्या वॉर्डमध्ये असलेल्या नाल्यांच्या व्हिजिट करून त्यावरती असलेला जो वर्क्स कमिटीचा चेअरमन असतो तो त्या आधी म्हणजे अगदी मार्च-एप्रिललाच आपल्या व्हिजिट कंप्लीट होऊन आपण त्यांच्या कामाच्या मागे असतो. इथे मुंबईला वालीच कोण नाही राहिलंय. जसा दरवर्षी न चुकता पाऊस पडतो, तसंच दरवर्षी न चुकता मुंबई अंधेरी सबवे बंद पडतो. यंदा वेळेआधी असला तरी पाऊस आला तर बंद पडायचंच या नियमाप्रमाणे कालच्या पावसात अंधेरी सबवे बंद पडला. लोकांनी आधी शिव्या घातल्या आणि नंतर त्याच शिव्यांना मुंबई स्पिरिट म्हणत ट्रॅफिकमधून वाटही काढली. भांडूप, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपरमध्ये सुद्धा मान्सूनपूर्व ट्रेलर बघायला मिळाला. तशी पावसाची मुंबईला आणि मुंबईची पावसालाही सवय झाली. सहनशीलता कम स्पिरिट या गुणाआधारे हे शहर दरवर्षी पावसाळ्याला सामोरं जातं. यंदा मुख्य मान्सून मधल्या परीक्षेचा सराव पेपर मे महिन्यातच द्यावा लागतोय, इतकंच. मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.